सर्वेषां विरोधेन पूजा कर्म समारभे। भूमीतून निघणाऱ्या वाईट शक्तींना घालवण्यासाठी जमिनीला 3 वेळा डाव्या पायाची टाच टेकवतात। ओम भट वामपादपार्ष्णिघातेन भौम्यान् विघ्नानुत्सारयामि। ओम अस्त्राय फट इति तालत्रयेण दिग्बन्धनं कृत्वा परत ओम नमः सुदर्शनाय अस्त्राय फट इति मंत्रेण चोटिगयावन्नि प्राकारत्रयं विभाव्य भूशुद्ध्यादीनि कुर्यात्। गायत्र्या प्राणानायम्य श्री जगदंबा नवदुर्गा देवता प्रीत्यर्थे न्यासे पूजायां विनियोगः। षडंगन्यास केला जातो। येथे स्वतःच्या शरीरातील विविध स्थानांवर हात ठेवून बीजमंत्र व मंत्र यांचा उच्चार केला जातो। येथे ऐं ह्रीं हे बीजमंत्र आहेत। यांतून शरीरातील चक्रे व केंद्रे जागृत केली जातात। ऐं हृदयाय नमः। ओम ह्रीं शिरसे स्वाहा। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय। या सिद्धमंत्रांचा अर्थ आहे महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली ही रूप असलेल्या हे चामुंडा देवी, तुला माझा नमस्कार असो। आता पूजेच्या उपकरणांचे पूजन। पूजेसाठीची उपकरणे केवळ घासून पुसून स्वच्छ व अनिष्ट स्पंदनरहित अशी शुद्धच नव्हे, तर ती सत्वगुणांनी युक्त अशी पवित्रही असायला हवीत, म्हणून त्यांचं पूजन केलं जातं। कलशाय नमः। कलशस्थतीर्थदेवताभ्यो नमः। सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि। प्रजापती, गंगा, यमुनादी देवतांशी निगडीत असणारा हा शंख पांचजन्य शंखाचं प्रतीक असो असं म्हणत शंखपूजन केलं जातं। नमितः सर्वदेवैश्च पांचजन्य नमोस्तुते। शंखदेवताभ्यो नमः। आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षतां कुर्वे घंटा। त्यानंतर घंटापूजन केलं जातं। घंटिकायै नमः। सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि। ओम दिवे दिवे। दीप हा तेजाचं प्रतीक आहे। यानंतर मंत्रोच्चारांसह पाणी शिंपडत पूजा साहित्याची शुद्धी, शरीराची शुद्धी व स्थानाची शुद्धी केली जाते। पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षं सभायाभ्यंतर शुचिः। हिंदू धर्मातील कोणत्याही मुख्य विधीपूर्वी करण्यात येणाऱ्या अशा धार्मिक कृतींमागे पूजकाची व पूजास्थानाची सात्विकता वाढवणे हा उद्देश असतो। यामुळे पूजकाला आध्यात्मिक लाभ अधिक प्रमाणात होतो आणि म्हणूनच मुख्य विधी इतकंच मुख्य विधीपूर्वी करण्यात येणाऱ्या या धार्मिक कृतींना सुद्धा तितकंच महत्त्व आहे।